मुली घ्यायची ती हातातलं गेली बायको गेली एक होते जमीन तेवढा पैसे मला दिसतोय नाही का आधी काय मला बायको बघतो ना म्हातारपणी बायको गेली तर तेवढा प्रसंग आला नाही म्हणाले मैंने बोलाने जर याद होत आहे तर तुमचा अर्थ नाही काय याचा अर्थ तुम्ही विचार करा याचा अर्थ असा की मला जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पैसा असल्यामुळे मला मिळेल नाही का समर्थांनी एका ओळीमध्ये असं उत्तर दिलेलं आहे प्रपंची पाणीचे सुवर्ण परमार्थी पंचीकरण विचाराच्या रचनेवर विचार करा पैसे करायचे ते पंचमहाभूतांचं समजा पण प्रपंची पाहिजे सुवर्ण आणि गोष्ट खरी आहे पण मी असं विचारतो आपल्याला की आपल्याला जेव्हा आपण समाधान असं म्हणतो त्यावेळेला खरंच आपल्याला पैशाची एवढी तंगी आहे का नाही मग समाधान ठेवायला हरकत काय आहे माझा प्रश्न तिथं आहे आपल्याला पोटभर नव्हे पोट भरून उरलं एवढं द्यायचं आहे तरी मला पैसा पाहिजे हे का त्याला भक्ती नाही त्याला पैशाचं प्रेम आहे त्याला भगवंताचं प्रेम नाही माणसांचं घ्या सध्या असं माणसांचं झालंय ना किंवा आपली माणसं आपल्याला सांभाळीत नाही किंवा दूर करतात किंवा ते दूर जातात पुन्हा असून नसल्यासारखे होतात हो ना आज आडलाय तर काही नाही विचार करण्यासारखा प्रश्न आज आडलाय तर काही त्याबद्दल अरे नाही पण म्हणले आजारी पडलं तर काय अरे का धरून पाहतो आजारी पडणार आहे म्हणून समजा ऍक्सिडेंट होऊन गेला तर तिथे तिथे खलास झालं तर तुम्हाला वाईट वाटते का खरं आहे ना असं वेळ विचार करायला माझं म्हणण्यात हेतू काय आज माझं जे असमाधान आहे त्याचं मूळ कशात आहे हा शोधण्याचा प्रसंग आहे मग ते कृष्णमूर्तींचं इन्सिक्युरिटी असुरक्षितता म्हणजे सगळं आहे की नाही आज कोणाच ठाऊक अशा सगळं शिकणार आहे की नाही कोणाच ठाऊक आणि मग व्यवस्था काय करतो तो पैसे इतके आहेत माझे ही माणसं आहेत घरदार आहे माझे नातेवाईक आहेत हे सगळं व्यवस्थित आहे ना तरी जर मनाला समाधान होत नसेल सुरक्षितपणा वाटत नसेल तर मग ज्याने सुरक्षितता येईल ते का करू नये आणि ते असेल तर भगवंताचा आधार आहे काही ना आता मोठ्या गोष्टी कुठे बोलता आपण त्या भक्तीची सहज स्थिती त्याचा पहिली पाहिली असेल तर आहे त्या प्रती समाधान पाहिजे याच्यावर एक मोठा आक्षेप आहे महाभारतात 2 वचन आहेत परस्पर विरोधी असंतोष श्रीयो मूल पैशाचं सगळं मूळ जे असेल भाग्याचं श्री म्हणजे भाग्य पैसा संपत्ती याचं जर मूळ असेल तर असंतोष आहे त्यापूर्वी समाधान नाही ठेवायचं मला आणखी पाहिजे असंतोष श्रीयो मूल आणि तेच महाभारत म्हणजे संतुष्टा द्विजा नसता असंतुष्टा द्विजा नसता द्विज म्हणजे भगवंताच्या नावी लागलेला हा जो असंतुष्ट असेल तो नष्ट आहे मग आपल्याला भगवंत पाहिजे असेल तर असंतुष्ट राहून चालणार नाही हे आणि दुसरं असं त्याच म्हणतात ना दिस ऑफ कॉम्पिटिशन हे स्पर्धेचं युग आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पोराला क्लासमध्ये घातला घरी शिकवलं शाळेत शिकतोच आहे आणि 85-90 मी कमीच म्हणतोय 95 मार्क मिळाले तरी ऍडमिशन नाही आहे ना असं किती स्पर्धा असेल या स्पर्धेमध्ये का असा एखादा निघू नये की नाही बुवा त्याने अभ्यास केला त्याची प्रायव्हेट असेल ते होऊ नये की कोण कटकट करतोय तुम्ही म्हणावं घरची माणसं काय म्हणतील शेजारी पाजारी काय म्हणतील नाही तर आज काय बोलल्याशिवाय राहता येईल का काय करणार पुढे विचार करा आपण एक मुलगी परवा भेटली MSc झालेली आहे आणि आता PhD करते टाटा फंडामेंटल इन्स्टिट्यूट रिसर्च काय केलं नाही सोशल चेंबूरला कुठतरी आहे ना सोशल सायन्स त्याच्यामध्ये सोशल सायन्सेस मी म्हणलं भाई आता हा विचार कशाला 25 वर्षाचं वय झालं तेव्हा ती काय म्हणाली लग्नच होत नाहीये मग शिकणार किती दुसरं काय करू म्हणाली मी काही करताच येत नाही माणसाला तर म्हणलं असं कर आड काय येतंय तर म्हणाले नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही म्हणून तुला नोकरी होती ना ती सोडली म्हणली MSc केलं आता म्हणले तेही गेलं आणि हेही गेलं तर म्हणलं त्याच वेळेला केलं असतं तर हुकली संधी
स्पर्धेची गंमत कशी आहे ती बघा. आणि तू काय कशाकरता करतोयस, याला काही मार्ग आहे ना पुढे? तर तुम्ही काय म्हणाल, तुम्हाला बोलायला काय लागतंय नाही का? जिथे नोकरीशिवाय मुली करणारच नाही असं म्हणतोय तिथे करणार तरी काय? बरं, नोकऱ्या तरी सहज म्हणतायत का? नाही. मग यातला मार्ग काय? आपला मुद्दा तिथे आहे. मग यातला मार्ग असा आहे की व्यवहाराने जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करावा, शक्य तेवढा प्रयत्न. त्याला मर्यादा असतात. सांगून देतो आपल्याला, तुम्ही आजारी पडलात आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये न्या बॉ यांना, आणि रोज 150 रुपये खोलीचे 100 रुपये औषधाचे. आहे का शक्य तुम्हाला? नाही. हे जर शक्य नाही तुम्ही आपलं साध्या घरातच राहून किंवा साध्या दवाखान्यात जाऊन जेवढं करा. म्हणजे प्रयत्नाला मर्यादा आहेत माणसाचा. तसं ह्या मार्गामध्ये राहून जो प्रयत्न केला, आपला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून जे निर्माण होईल त्यामध्ये समाधान ठेवायला शिकायचं. याच्यावरती तुमचं काय असते? मुलीचं लग्न होत नाहीये, त्या ठिकाणी फिरावं, तिकडे नाव हे नोंदत असणार, ते सगळं करतात, ते सगळं करावं. पण हे होऊन सुद्धा जर होत नसेल तर मनाचं समाधान ठेवल्याशिवाय पुढे भक्ती साधणार नाही, हे मला सांगायचं. आणि यालाच काय आड येत असेल ते माझं करते पण आड येत. आपल्याला पटत नाही. मी गेलं तर होईल. अरे तू गेलं तर होईल का? पिशव्या तू करतो म्हणून तू जातोस आणि तू गेल्यानंतर मुलीचं लग्न होतं. पाहतो ना व्यवहारात आपण. तुम्ही अगदी पाहून लग्न केलं मुलीचं आणि मुलीला त्रास व्हायचा. अगदी माणसं चांगली आहे पण त्रास देतात. काय तुमचं कर्तव्य आहे? नाही, विचार करा आपण. मग या अवस्थेमध्ये ते मोठी भक्ती जाऊ द्या, एवढंच करता येईल की शक्य तितका मी प्रयत्न करेन. हा प्रयत्न केल्यानंतर राहू दे. एक मध्य प्रदेशचा ग्रस्त होता, ते आमच्याकडे दीक्षितजी म्हणून होते, त्यांचा मित्र. तो काही काळ मध्य प्रदेशामध्ये मिनिस्टर होता आणि त्याला अन्ननलिकेचं कॅन्सर झालं. तेव्हा त्याला इथे आणला होता टाटा हॉस्पिटलमध्ये. तो जायच्या वेळेला त्यांच्या घरी आला. इथे तिकडेच राहत जवळपास कुठे ते दीक्षितजी, तर त्यांच्या घरी आला होता. त्या आम्हाला तिने बोलावलं, भेटायला मी गेलो होतो. तर मी त्यांना विचारलं की मी कैसी बात आहे, बडे आनंद में हूँ म्हणाला. कॅन्सर झालेला अन्ननलिकेचा, डॉक्टर सांगितलं माझी आशा नाही. मी इथे भोग पाडलेलं आणि त्याचा सुसू आवाज द्यायचा, मग त्यात ती काही नळी घाललं, थोडं बोलणं करायचं त्याचं. तर मी त्याला काय म्हणलं, काय बा तुम्हाला कसं काय कॅन्सर झाला? तू काय म्हणाला, ऐसी बात क्यों करते हो आप, असं तू का म्हणतोस, असं मला म्हणाला. मग काय म्हणला, हे झाल्यामुळे किती चांगल्या डॉक्टरांची गाठ पडली, किती लोक मला भेटायला आले. आणखी म्हणाला मुंबईची वारी झाली. काय म्हणला कमी झालं. आता म्हणला परत गेल्यावर काय नाही म्हणाला, 2 दिवस रडतील, मुलगा आणखी बायकून पुन्हा काही नाही, व्यवहार चालेल म्हणाले. तर मी म्हणलं तू मिनिस्टर चुकीचा आहेस, मिनिस्टरला हे अक्कल नसणार नाही का? पण बघा, हा माझ्या म्हणण्याचा हेतू आहे. आज तुमच्या हातात काय आहे एवढं करा ना. आपण काय करतो, कर्मयोग म्हणतो तो हाच आहे. जे करायला पाहिजे ते करीत नाही आपण, आणि उगीच पुढच्याची काळजी करतो. अरे पण काय होणार, कोणाला कल्पना आहे काय होणार आहे? नाही, आज काय करता येईल एवढं करावं, स्वस्त राहावं. हे भक्तीचं फार कठीण आहे बरं का. काय आहे, भक्तीचे 2 अंग आहे. एक अरविंद म्हणतात तसं कम्प्लीट सेल्फ सरेंडर, त्याशिवाय शक्यच नाही. याचा अर्थ काय आहे की शरणागती म्हणजे तू मालक आहेस, तू करशील ते होणार, ही शरणागती. आणि दुसरं अंग जे आहे हे कसं नकारात्मक आहे की तुझ्या हातात दिलंय. आणि दुसरं मला चैन पडत नाही किंवा माझ्या बरोबरच्या माणसाला चैन पडत नाही, म्हणून जो प्रयत्न मला करणं शक्य आहे त्या परिस्थितीत तो करायचा. त्या ग्रस्ताना मी म्हटलं की म्हणलं आता तुमचा प्रयत्न काय राहिला. तेव्हा ते काय म्हणाले, अब खाना पिना तो सब बंद आहे, त्याचं ते नळीतून घालावं लागेल त्यांना, बरं का. खाण्यापिण्याचं सगळं बंद झालंय म्हणाला, पण मला पान खायची फार हाऊस आहे. तर म्हणलं मी काही झालं तरी पान मागून घेतून खातो, पण त्याचा ठसका लागतो, त्रास होतो, आमकं होतं, तमकं होतं, हे झालं बरं का. म्हणजे मग आपण असं का करता. तर तू काय म्हणाला, एवी तुम्ही जायचंच आहे ना आता, तर पान खाऊन तरी मुली म्हणाला काय द्यायचंय. आनंदी वृत्ती होती मोठी होणार त्याची. मला म्हणून कौतुक वाटतं त्या माणसाचं, पण आनंदी वृत्ती होती. मग त्याला विचारलं, हा जो विचाराचा पॅटर्न आहे, ही जी विचाराची बैठक आहे, ही तुम्हाला कुठून मिळाली. तेव्हा त्यांनी सांगितलं
की म्हणला बनारसच्या आजूबाजूला किनाऱ्यावर एक साधू होता. माझे वडील त्याच्याकडे जात आणि त्यांना पोटाचा विकार होता, फार त्रास व्हायचा, रक्ताची आव होती, खाण्यापिण्यात असे त्रास व्हायचा, पोट दुखायचं. पण इतक्या आनंदात ते असायचे आणि ते म्हणायचे, इसने जो किया है वो भोग रहा है. या देहाने जे केलं आहे तो ते भोगतोय. मैं आनंद हूं. हे मी प्रत्यक्ष पाहिलं असल्यामुळे माझ्या या अवस्थेमध्ये ते मला उपयोगी पडतं. आणि ही भक्तीची सुरुवात आहे. बरं, ध्यानात ठेवा, पुढे काय प्रसंग येईल याचा नेम नाही. वाईट प्रसंग येईल असं मी म्हणत नाही बरं का, पण काहीही होऊ शकेल म्हातारपणी. अशा वेळेला आपली वृत्ती शांत राहून आपला परमार्थ जर चालायचा असेल तर आहे त्यात समाधान ठेवायला शिकलं पाहिजे. बाकी खटपट असू दे की हो, पण आहे त्यात समाधान पाहिजे. समाधान म्हणजे काय पुन्हा, नाही का? समाधान म्हणजे काय? बस, याला उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला भूक लागली आहे आणि तुम्हाला पोटभर जेवायला घातलं आणि मग अहो घ्या की आणखी, बस पुढे ते अन्नदाता काय सुखी भाऊ म्हणतात ना, पुढे भाऊ आता नाही. ही जशी देहाच्या बाबतीत तृप्ती आहे तशी आपल्या परिस्थितीच्या बाबतीत तृप्ती येणं याचं नाव समाधान. बरं, काही नाही, पैसा ना पुष्कळ आहे, प्रकृती ना छान आहे, माणसं ना उत्तम आहेत. हे मी जीप जाऊनच बोलतोय कारण नाही का, हा मुलं ऐकत नाही, चक्रम निघालं तर चांगला आहे कसं म्हणा, नाही का? पण तुमच्या पोटी आला म्हणजे तुमची योग्यता असल्याशिवाय आला नाही तो, नाही का? काय नाही, उत्तम आहे, सगळं उत्तम आहे अगदी. असं म्हणलं तर तुम्ही करून तर बघा. तुम्ही केलंय का? माझा प्रयत्न आहे, माझा प्रयत्न आहे. अहो फार मजा असते. अरे आलाय ना वाटेला, उत्तम आहे की काय माहिती त्यामध्ये, नाही का? म्हणजे मला त्या एक नाशिकच्या बाईची आठवण झाली. तिचा मुलगा अर्धवट वेडा आहे, नाही का? ते शाळा वेळ काढली ना. कोणी असं नाही, तुम्हाला काय विचारतो, यांना वाटत मी थापा मारतो, काय आनंदी आहे बाई ती. मुलगा वेडा, मला 20-22 वर्षाचा असेल ना, 20 वर्षाचा मुलगा वेडा आहे, लहान मुलांसारखं सांभाळावं लागतं. पण ती बाई इतकी आनंदी मी पाहिली, आश्चर्य वाटलं. सगळं ती लहान मुलांसारखं करते. मग तिने काहीतरी शाळा वेळा काढली काहीतरी, ते जाऊ द्या, त्याचा संबंध नाही. पण त्या बाईची ती आनंदी वृत्ती पाहिली आणि त्या मुलाशी ती वागणं पाहिलं. कधी त्याला रागवत नाही, चिडत नाही, काही नाही. काय असेल हा परमार्थ आहे. त्या मानाने आपली परिस्थिती कितीतरी चांगली आहे, ती आपण घेऊन आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवून लागलो तर मग सूक्ष्मात शिरण्याची शक्ती. मला ते म्हणायचं, या दृश्याचं जे सगळं व्यवहार आहे तो समाधान ठेवलं तिथे म्हणजे मनाला सूक्ष्मता येते आणि ती सूक्ष्मता आली की भगवंताकडे जाता येतं. तिथे भक्तीचं मूळ आहे. त्या पुढच्या रविवारी ते ज्ञान अज्ञान, हे ज्ञान सगळं अज्ञानाला कसं मदत करतं ते पुढच्या रविवारी सांग. जानकी राजा